आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तर नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आपला लाडका पत्रकार झुंजार आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे लावा ताकद। तर आज काय ओळखा अहो, आज आपल्या गावामध्ये कृष्ण जन्माष्टमी आहे। फक्त आपल्याकडे नाही, सगळीकडे आहे। हा, सगळीकडे पण आपल्या कुरोली गावामध्ये थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते, म्हणून आपल्या ह्या मंदिराला सजवायचं काम हे सगळे कार्यकर्ते करताना दिसतात। तर बघूया आपले गावचे कार्यकर्ते काय कार्य करते ते, चला। हे बघा कोण हे घंटा, म्हणजे आपल्या गावचे घंटा चायचे CEO, मालक, कार्यकर्ता, सर्व बघा, त्यांचा चेहऱ्याचा रंग जरी उन्हाने डल पडला असेल का नाही, तरी सुद्धा ते मंदिराला लाइटिंग करून एकदम झगमगाट करतात। पुढे चला, इकडे या। हे बघा आपल्या गावचे दुसरे कार्यकर्ते, स्वयंघोषित आणि स्वस्त सलमान खान, ज्यांचं नाव आहे चित्त्या, आपलं जितिया। तर ह्यांचं तोंड जरी आज इटलेल्या आमटेवानी पडलेलं असेल, तरी दरवर्षी हे आपल्या मंदिराला सजवायला रंगीबिरंगी पकाता लावतात। अय, लावा ताकद इकडे। आलो की सरपंच, तुमच्याकडेच आलो। अरे गाड्या, पकाता नाही पत्ताका म्हणायचं असतं, पत्ताका। बघितलं कोण बोलले? आपल्या गावचे सरपंच। तर आपण बघतो ह्या ठिकाणी सगळी प्रतिष्ठित व्यक्ती बसलेली आहेत आणि ह्या ठिकाणी ह्या तिघांची ग्रहण चर्चा चालू आहे। अरे ग्रहण नाही, गहन चर्चा, शूटिंग केअर। हा, तर ह्या ठिकाणी ह्या तिघांची गहन चर्चा चालू आहे। तर त्या चर्चेचा विषय असा आहे की ह्या वर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मान द्यायचा कुणाला? सरपंच, अरे त्या शंकर नानाला देऊया ना आपण, नुकताच रिटायर होऊन गावात आलाय ना, मग त्यालाच देऊया की मान। नाही नको, इथल्या पोलीस स्टेशन मधल्या साहेबांना देऊया। हो ग्रामसेवक, काय बोलताय? गावातल्या पोलिसांनी काय केलं आतापर्यंत गावासाठी? पोलिसांना नको? अरे त्या परास मी काय म्हणतोय, आमदारांनाच बोलवूया की। अरे माझ्या एका फोनवर आमदार गावात येईल। हो सरपंच, हा, लावा की फोन। आत्ता करू? मग कधी पुढच्या अष्टमीला लावता का? मी काय म्हणतो, आपल्या गावचा देव माणसाला देऊ की गोपाळा बसवा पूजेला? ऐ येड्या, अरे त्या हिम्मतरावनं काय केलंय गावासाठी मदत आतापर्यंत? अहो सरपंच, इथं विषय गोपाळचा चाललाय सरपंच। सरपंच बरोबर ह्याचं गोपाळनी काय केलं नाही गावासाठी। त्यांनी दहीहंडी उत्सवाला 5001 वर्गणी दिली, त्या आगीत बारक्या पोरांना वाचवलं, ज्या बाईचं घर जळालं तिला 51,000 रोख दिले। हा, असा देव माणूस भेटणार आहे का गावाला? मी म्हणतो ह्या वर्षीचा पूजेचा मान गोपाळलाच भेटला पाहिजे। काय वाटतंय तुम्हाला मंडळी? हो, गोपाळाच मिळाला पाहिजे मान। एक दिवस ह्याच्या पापाचा घडा नक्कीच भरल, गिदाड ह्याची लचकत तोडत्याल। तुला काय वाटतं? कुणाला काय आम्हाला कळणार नाही वय, पण तू राक्षस आहे ना, हे मी चांगलं ओळखून आहे। अरे तुझ्या अंगाला, बोलण्याला, चालण्याला, वागण्याला सगळ्या बेईमानीचा वास येतोय, कळलं का तुला? तुझा खरा चेहरा एक दिवस सगळ्यांच्या पुढे येतोय का नाही बघ। हाव, मी नका आजींचं बोलणं मनावर घेऊ। गोपाळ कुठं चाललाय? थांब जरा। काय झालं? तुला माहित नाही? कळेल नाही, मी म्हणतो सगळ्यांनाच कळू दे की। बोला काकी, रंजना काकी, श्यामल वहिनी, आप्पा बाहेर या जरा। अर्पण झालंय काय? सांगतो की, सगळ्यांसमोरच सांगतो, तू जे काय केलंयस ना, त्याच्यानंतर तुझा जाहीर सत्कारच होणार आहे। याला गंगाबद्दल कळले की काय? आता कसली वर्गणी मागायला आलास रे? आप्पा, वर्गणी मागाय नाही आलो, मग एक लय महत्वाची बातमी द्यायला आलो। म्हणजे अरे तुझं काय लगीन बिगीन ठरलं का काय?
नाही आजी, लगीन नाही ठरलं. त्याच्यापेक्षा पण जास्त महत्वाचं काहीतरी. म्हणजे माझ्या लग्नापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाही जगात. तरी पण यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मान गोपाळ, अरे गोविंद, अरे गोपाला, अरे गोविंद, अरे गोपाला. आपल्या गावातल्या पोरांना आगीतून वाचवलं, त्या म्हातारीला घर बांधायला पैसे दिले. एवढंच काय, दया अंडीला 5,000 रुपये वर्गणी दिली गोपाळनं. म्हणून यंदाचा मान गोपाळ. अरे गोविंद, अरे गोपाला, अरे गोविंद, अरे गोपाला. कळलं का? कासातकार करणार आहेत गाववाले. अरे काय सांगतोयस काय? घरात पहिल्यांदा तसा मान मिळाला नाही कोणाला तरी. खरंच माझ्या गोपाळचं कर्मच चांगलंय बघ. अरे माझा लेख काय म्हणल्यावर मिळणारच की सुधाकर नाही वाटत तुमचा लेख. गावकऱ्यांनी आज पतूर त्याला नाही कधी दिला मान. अगं गावातल्यांची सडल्याची डोकी आणि त्यांचा बिंदू आहे ना कुणीतरी काढून नेलाय. त्या असल्या हैवानाच्या हातनं पूजा करायला निघाल्या. त्यांच्या डोक्यावर झालाय परिणाम. अरे कुणाला आपल्या उरावर बसून घ्यायचं ही बी कळेना झालंय त्यासनी. त्यांना आले पटकी, त्यांना लवकर त्यांच्या पालखीचा निघाला धूर, त्यांचं लागलं दार. गंगाजी, भूक लागली असेल ना? गरमागरम वडापाव आणले तर घे, खाऊन घे. अगं घे. लिट्टी चोखा पाहिजे का? घे. एवढा पण वाईट नाही. हा, अरे काही टाकलं नाही. वा, किती कमाल आहे माहितीये. खूप कमाल. उपाशी मारायचं मग. हे कुठं गेले? अहो